नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 13 जानेवारीचा फ्रेश असा रिवाज आपण ऐकत आहात. सर्वात पहिल्यांदा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण पाहतो सुमित्रांच्या घरामध्ये सगळेजण ब्रेकफास्टसाठी टेबलवरती बसलेले असतात आणि अस्मिता जी आहे तर ती काही खात नसते. त्यावेळेसच कल्पनाताई जी आहेत तर त्या म्हणत असतात, अस्मिता थोडंसं काहीतरी खाऊन घे गं. आणि अस्मिता म्हणत असते की नको, पूर्णाजी म्हणत असतात की लवकरात लवकर खायला सुरुवात कर, मूडच होत नाही आहे गं, मला नको काही खायला. तर असं म्हणल्यानंतर अर्जुन, सायली हे सगळेजण तिथेच असतात. प्रिया सोप्यावरती बसून हसत असते हे सगळं बघून. आता कल्पना म्हणतात, तू जर नाही ना खाल्लंस ना तर आम्ही कोणीही अजिबात नाश्ता करणार नाही, चालणार आहे का तुला? तर त्यावर अर्जुन म्हणतो, येस, आम्ही सुद्धा नाही खाणार. आता कल्पनाताई म्हणतात, अस्मिता चल खाऊन घे बरं. आता अस्मिता खायला लागते. अर्जुन म्हणतो, दॅट्स ग्रेट. आता सायली म्हणते की अहो, आज तुम्ही घरीच थांबाल का? असं सायली म्हणत असते. हां. आणि पुढे म्हणते की इन्स्पेक्टर सावंतांना सांगा ना की सुमन काकूंबद्दल काही जरी कळलं तर ते तुम्हाला सांगतील म्हणून. अर्जुन म्हणतो, ऑलरेडी मी सांगितलं आहे ते, आज मी कुठेही जाणार नाही आहे, आज मी घरीच राहणार आहे. आणि पुढे म्हणतो की मला थोडंसं काही डिस्कशन करायचं आहे, पण मी चैतन्यालाच इथं बोलवून घेणार आहे म्हणून. आता असं अर्जुन म्हणल्यानंतर सगळेजण खुश होतात आणि इतक्यातच अर्जुनचा फोन वाजतो. तर फोन असतो चैतन्याचा. अर्जुन म्हणतो, अरे वा चैतन्य, एक काम कर आज ना अर्जुन काही बोलणार इतक्यातच चैतन्य सांगते, ऐक, मी आत्ताच महिपतला पाहिलं. आता अर्जुन म्हणतो, काय, कुठे? आता लगेच चैतन्य म्हणतो, एस के रोडवरती बाईकवरून चाललेला होता आणि त्यानं जे काही पाहिलं, हे जे काही घडलं ना तर ते सगळं काही चैतन्याने फोनवरती अर्जुनला सांगितलेलं असतं. आता घरच्या सगळ्यांचे एक्सप्रेशन खूप भयानक दाखवलेत की अरे अर्जुनने नक्की असं काय ऐकलं म्हणून. प्रियासुद्धा कान देऊन ऐकत असते. अर्जुन म्हणत असतो की ओके चैतन्य, तू लक्ष ठेव आणि मला लोकेशन शेअर कर, मी आत्ताच्या आत्ता पोचतो. त्यावर पूर्णाजी म्हणतात, काय झालं रे? तर महिपत म्हणतो, चैतन्याला महिपत दिसला होता. आता हे ऐकल्यानंतर प्रियाच्या चेहऱ्यावरती तर अक्षरशः 12च वाढतात. आता सायली म्हणते, म्हणजे महिपत हा पनवेलमध्ये आहे? तर अर्जुन म्हणतो, हो म्हणून. आणि चैतन्य, मला आता लोकेशन पाठवतोय, मला लगेच निघावं लागेल. आता सायली म्हणते की अहो थांबा ना, मी पण येते तुमच्यासोबत. तर असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो, नाही, हे सगळं खूप रिस्की आहे, आता ना तू नको येऊ, आता हे सगळं इथे मलाच जायला हवं. अर्जुन म्हणतो सायलीला, नको, आज तू येऊ नकोस, आज खूप रिस्की होणार आहे, आज काही करून महिपतला पकडलं, माझ महिपत पकडला जाणार आहे आणि तो एकटा आहे की त्याच्यासोबत गुंड आहेत हे आपल्याला काहीच माहीत नाही. पण मी आज घरी नाही थांबू शकत, निदान तू तरी घरी थांब, मी येतो, असं म्हणून अर्जुन निघायला लागतो. तोपर्यंतच कल्पनाताई म्हणतात, अर्जुन काळजी घे रे. आणि पूर्णाजी म्हणतात, आणि काही झालं की आम्हाला कळवत जा हां. अर्जुन म्हणतो, मी ट्राय करेन ग पूर्णाजी. आणि पुढे आज तिथे काय होणार आहे ना मला खरंच माहिती नाही आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आणि घरात सगळ्यांना काळजी वाटत असते. सायली म्हणते, अहो जीवावरचा धोका पत्करून काही करायचं नाही हा. अर्जुन म्हणतो, मला काही होणार नाही आहे, तू नको काळजी करूस. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन, घरातले सगळे चिंतित असतात आणि आता अर्जुन म्हणतो, येतो मी, असं म्हणून अर्जुन आता घराच्या बाहेर पडतो. अर्जुन घराच्या बाहेर पडतो इतक्यातच आता प्रियाला सुद्धा इतकी घाबरलेली असते प्रिया सुद्धा लगे पटकन सोप्यावरून उठते आणि बाहेर जाते, कारण तिला आता नागराजला फोन करायचा असतो ना म्हणून. आता आपण बघतोय प्रियाच्या घराच्या बाहेर जाते प्रिया आणि नागराजला फोन करते. नागराज फोन उचलतो आणि म्हणतो, बिझी आहे प्रिया, नंतर फोन कर. यावरती प्रिया अगदी संतापते आणि म्हणते, कसली बिझी आहे तुम्ही? घरात बसून नुसते झोपा काढताय, इथे तुमचा कैदी पळून गेला आणि तुम्ही नुसतं झोपा काढताय. आता नागराज म्हणतो, काय बोलते, महिपत पळून गेला? अगं कसं शक्य आहे, बांधून ठेवलंय मी त्याला, कसा पळून जाईल? त्यावरती प्रिया म्हणते, तो महिपत शिकरी आहे, त्याला इतके दिवस आपण बांधून शकलो ना, हेच खूप झालं. पण कसं माहीत नाही, पण तो महिपत तिथून सटकलाय, तो पळून गेलाय हो. आता नागराज म्हणतो, गप आहे गप, फालतू बडबड करू नकोस, उगीच हवेत तीर मारू नकोस, काय ते खरे सांग मला. आता यावरती प्रिया म्हणते, अहो मी तीर मारत नाही आहे, आता थोड्या वेळापूर्वी चैतन्याने त्याला कुठेतरी बघितलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, चैतन्याने अर्जुनला फोन केला की त्याने कुठेतरी महिपतला पाहिलं म्हणून. नागराज म्हणतो, अरे कसं शक्य, तो जर पळून गेला असता ना तर आधी मला कळालं असतं, मी त्याच्या पाहऱ्यावरती माणसं ठेवलेत. प्रिया म्हणतात, अहो पण ती माणसं कोणाची आहेत? महिपतचीच ना. आणि मग त्यांच्यापैकी कोणी आतमध्ये गेलं तर महिपतला बाहेर यायला कितीसा वेळ लागणार आहे? असं म्हणल्यानंतर नागराज डायरेक्ट फोनच कट करून टाकतो, कारण नागराजला आता काळजी वाटत असते म्हणून त्याला पटकन त्या माणसांना फोन करायचा असतो. प्रिया म्हणते, हॅलो, तर फोन कट केलेला असतो. ती म्हणते, या नागराजची धावाधाव करायला अजून मलाच मदत करायला जावं लागणार आहे, तन्वी बनून राहण्यासाठी अजून मला काय काय करावं लागणार आहे, असं तन्वी इकडे संतापून बोलत असते. आता इकडे नागराज पुन्हा
त्या रघुला फोन लावतो आणि म्हणतो, काय रे व्यवस्थित आहे ना सगळं, पहारा देत आहे ना व्यवस्थित. त्यावरती लगेचच हा पण महिपतच उचलतं आणि हसत म्हणतो की नाग्या वळवळ करायला लागलाय. अरे पण हा नाग तर बिनविषारी आहे असं आता महिपत म्हणत असतो आणि पुढे म्हणतो की नाकासला तू तर गांडूळ आहेस गांडूळ. आता लगेच नागराज म्हणतो महिपत म्हणतो 113% आणि पुढे म्हणतो नाग्या तू काय म्हणला होतास, नख गेलेला वाघ काय, बर आता वाघ सुटलेला आहे लक्षात ठेव. आणि आता त्याची नखं पण परत आली आहेत आणि आता ती नखं तुला कशी लागतात ना ते बघ, असं काहीसं महिपत नागराजला बोलत असतो फोनवरती आणि नागराज खूप घाबरलेला असतो. कारण नागराज म्हणतो, हे बघ महिपत तू चुकीचं समजतोय, मी जे काही केलं ते आपल्यासाठी केलं, हे बघ तू वेगळं समजतोय. आता महिपत म्हणतो, थोबाड बंद ठेवायचा नाग्या, स्वतःच्या जिभेला इतकं काम देऊ नकोस तू, कारण आता ती जागेवरती राहणारच नाही. महिपत असा बोलत असतो. नागराज चांगलाच घाबरलेला असतो. महिपत म्हणतो, तुझी जीभ आहे ना चांगलीच मी हासडणार आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करणार, 4 तुझ्या उजव्या हातात देणार आणि 4 तुझ्या डाव्या हातात देणार, कळलं, वाढ बघ माझी, असं म्हणून महिपत आता फोन कट करून टाकतो. नागराज इतका घाबरतो की बस. आणि इकडे महिपतचा माणूस रोखू हात जोडून नागराज महिपतला म्हणतो की साहेब मला माफ करा, मी आतमध्ये आलोच नाही, मला वाटलं कोणतरी वेगळा माणूस आहे म्हणून मी पहारा दिला. आज नागराज साहेब मला म्हणाले की थोड्या वेळ अजून चहा वगैरे पिऊन ये आणि नंतर फोन केला की वेगळ्या खोलीच्या बाहेर उभा राहा, मी त्यांनी माहीत नाही हो. त्यावर महिपत म्हणतात आणि पुढे म्हणतो की आता मला इथनं बाहेर कसं काढायचं ना, तर ते विचार करा. फटफटीवरून चाललो होतं तर तिथं हायवेला पोलीस दिसले म्हणून इथं लपून बसलो मी. फटफटीचा मामला लय डेंजर आहे, नाही जमायचं आपल्याला, गाडीची सोय करा आणि मग फोन करा मला. तर रघु म्हणतो चालेल साहेब. तो म्हणतो, अरे चालेल काय रिकामं डोकं आहे का, माझ्याकडं फोन कुठे आहे, घोडा कुठे आहे, हा फोन तुझा आहे. तर रघु म्हणतो, साहेब हा फोन तुमच्याकडेच ठेवा. त्यावरती महिपत म्हणतो, हा मग घोडा दे. आता तो रघु जो आहे तर त्याच्याजवळ असलेली बंदूक महिपतला देतो. आता महिपत पटापट सगळं खिशात ठेवतो. आता महिपत म्हणतो, चल जा गाडीची सोय कर, वेळ नाही आपल्याकडे, असं म्हणून आजूबाजूला महिपत बघत असतो, त्याला कोणी पाहत तर नाही ना, आणि रघुला तो तिथून पाठवून देतो. आणि आता आपण पाहतोय लगेचच दुसरा सीन. आता प्रिया इकडे नागराजला भेटायला येते आणि म्हणते की म्हणजे चैतन्याची बातमी खरी होती, महिपत खरंच पळून गेलाय ना. त्यावरती नागराज म्हणतो, तू काय मला विचारतेस, तूच तर मला सांगितलंच ना आणि वरून मला विचारतेस काय. तर प्रिया म्हणते, कारण मला जराशी शंका होती की चैतन्याचा गैरसमज झाला असेल म्हणून, पण तुम्ही एक गोष्ट चांगली करायला असं वाटलं होतं पण तुम्हाला तेही जमले नाही, तो तुमच्या नाकासमोर पळून गेलाय, बघितलंच ना. तो प्रिया म्हणते, मागच्या वेळेस तो सुटला होता त्यावेळेस तुम्ही परस्पर ठरवलं होतं की तो माझ्यामुळे सुटला आणि मला तुम्ही थोबडवलं होतंच, आता जर का मी तेच केलं तर. नागराज म्हणतो, मुस्कान फोडीन तुझं, गप्प बस. प्रिया म्हणते, घाबरू नका, मी तुम्हाला थोबडवत नाही आहे, मी तुमच्या वयाचा मान ठेवते. आणि पुढे प्रिया म्हणते, कारण तुमच्यात कर्तृत्वाचा मान ठेवावा असं तुम्ही काही केलेलं नाही आहे. नागराज म्हणत असतो, बस गप्प बसशील ना तर मला सुचेल ना महिपतला कुठे शोधायचं ते. प्रिया म्हणते, कुठं शोधणार आहेस तुम्ही, तो काय तुमच्या घरात येऊन म्हणणार आहे का ये बेडकाने मला पकड म्हणून, तो गेलाय, तो आता जगाला ओरडून सांगेल की आपण दोघांनी मिळून काय केलंय ते, आणि मग आपण दोघेही जेलमध्ये जाऊ. आता नागराज म्हणतो, अगं जेलमध्ये गेलो तर निदान जिवंत तरी सुटू गं, पण महिपतच्या तावडीत गेलो ना तर कोथळा बाहेर काढेल ते आपला. त्यावरती प्रिया म्हणते, हे माहिती ना तुम्हाला, मग का सुटू दिलं तुम्ही त्याला. आता नागराजला ही प्रिया जी आहे तर ती ब्लेम करत असते आणि नागराज सुद्धा आता चांगलाच टेन्शनमध्ये आलेला असतो. आता आपण लगेच दुसरा सीन बघतोय की अर्जुन गाडीमध्येच असतो आणि चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर सावंतांना फोन केलास. त्यावरती चैतन्य म्हणतो, हो मी फोन केलेला आहे इन्स्पेक्टर सावंतांना आणि त्यांनी लगेचच लिगल ॲक्शनसुद्धा घेतलेली आहे आणि त्यांनी आता इकडचे सगळे रस्ते वगैरे बंद केलेले आहेत. आता हे सगळं काही चैतन्य सांगत असतो आणि आता अर्जुन जो आहे तर तो गाडी चालवत असतो आणि त्यानंतर पुढे चैतन्य म्हणतो, तू काळजी करू नकोस, त्यांनी लगेचच ॲक्शन घेतलेली आहे बरं का. आणि पुढे म्हणतो की या एरियात सगळीकडे कडक बंदोबस्त पण केलाय आणि पनवेल बाहेर जाणारे सगळे रस्ते बंद केलेत आणि पनवेल हायवेला सुद्धा पोलीस पेट्रोलिंग चालू आहे, महिपत कुठेही बाहेर पडून जाणार नाही. आणि चैतन्य म्हणतो, अर्जुन मी महिपतला बघितल्यानंतर इतक्या पटकन नाकाबंदी झाली ना की त्याला कुठेही पळून जाताच आलं नाही. अर्जुन म्हणतो, मला लाईव्ह लोकेशन पाठव, मी लगेच येतो. आता चैतन्य म्हणतो, हो. आता अर्जुन सुद्धा त्या ॲड्रेसवरती यायला निघालेला असतो. आणि आता आपण पुढे पाहतोय
की अर्जुन गाडीत म्हणत असतो की आज काही झालं तरी अर्जुनच्या तावडीतून हा महिपत अजिबात सुटणार नाही. इकडे आपण घरामध्ये बघतोय सगळेजण घरामध्ये असतात, म्हणजे हॉलमध्ये पूर्णाजी, पूर्णाजी, कल्पनाताई आणि सायली हे तिघीजणी असतात. सायली तिथे फेऱ्या मारत असते आणि हे सगळं बघून कल्पनाताई ज्या आहेत तर त्या घाबरलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की महिपतला पकडणं म्हणजे काही सोपं काम नाही, अर्जुनला काही होणार तर नाही ना, म्हणून त्या खूप घाबरतात आणि अचानक फोन घेतात. आणि आता कल्पनाताई ज्या आहेत तर त्या फोन लावत असतात प्रतिमात्यांना. आता प्रतिमात्यांना फोन लावल्यानंतर त्या म्हणतात की प्रतिमात्या म्हणतात, बोल कल्पना, सुमनचं काही कळलं का गं? तर कल्पनाताई म्हणतात, नाही गं, आता काही वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे. प्रतिमात्या म्हणतात, थांब हा जरा, रविराज इथेच आहेत, मी फोन स्पीकरवर टाकते म्हणजे आमच्या दोघांना एकत्रच कळेल. आणि आता त्या फोन स्पीकरवर टाकतात. कल्पनाताई सांगतात, अगं चैतन्यनं महिपतला बघितलं नाही, आता अर्जुन महिपतच्या मागावरती गेलाय. रविराज म्हणतात, काय, कुठे दिसला महिपत? तर कल्पनाताई म्हणतात, ते काही मला माहीत नाही, पण मला ना खूप भीती वाटते आणि अर्जुन घरी येईपर्यंत जीवाजीव नसणार आहे. इथं आम्ही सगळेच खूप टेन्स आहोत असं कल्पनाताई सांगत असतात. रविराज म्हणतात, हे बघा वहिनी, तुम्ही काळजी करू नका, आम्ही दोघेही लगेच तिकडे येतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर कल्पनाताई म्हणतात, हो चालेल, पण बघा ना, नेमकं यांना सुद्धा फॅक्टरीत जावं लागलं आणि अश्विनला सुद्धा इमर्जन्सी आली, तुम्ही दोघं जर आलात तर आम्हाला दोघांना खरंच खूप मोठा आधार होईल. आता प्रतिमात्या म्हणतात, कल्पना तू काळजी करू नका, आम्ही दोघे लगेच निघतो, असं म्हणून आता प्रतिमात्या फोन ठेवतात. आणि इकडे कल्पनाताई जी आहे तर त्या पूर्णाजी जवळ येतात. आता पूर्णाजी म्हणत असतात, माझा अर्जुन सुखरूप परत येऊ दे, बस, मला बाकी काही नको, असं म्हणत असतात. सायली तर तिथे खूपच घाबरलेली असते आणि सायलीसुद्धा हॉलमध्ये असते. आता आपल्याला लगेचच पुढचा सीन दाखवला आहे. अर्जुन पोचलेला असतो पोलिसांच्या तिथे आणि तिथे चैतन्य आणि सगळे पोलीससुद्धा असतात. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, काही इन्फॉर्मेशन? तर ते म्हणतात, नाही, काहीच नाही. आता चैतन्य म्हणतो, महिपत अजून सापडला नाही, पण इन्स्पेक्टर सावंतांचं म्हणणं असं आहे की तो हा परिसर सोडून जाऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इथे बघा, मी आजूबाजूला बघून येतो. आता असं मिळून अर्जुन आणि चैतन्य एका ठिकाणी आणि पोलीस आणि सगळे जे शिपाई आहेत तर ते सगळे एका ठिकाणी महिपतला शोधायला जात असतात. आता अर्जुन आणि चैतन्य प्रत्येकाला महिपतचा फोटो दाखवून विचारत असतात की तुम्ही याला कुठे पाहिलं का? आता पोलिसांची जीप एका ठिकाणी थांबते आणि तिथेच झाडाच्या पाठीमागे महिपत असतो. आता महिपत म्हणतो, हे पोलीस इथेच कसे काय आले बरोबर, म्हणजे या एरियामध्ये कुणी मला बघितलं का काय, असं महिपत म्हणत असतो. आणि पोलिसांची जीप जरा लांब अंतरावर असते आणि महिपत वेगवेगळ्या झाडांच्या बाजूला जाऊन उभा राहत असतो. आणि इकडे आपण बघतोय अर्जुन आणि चैतन्य सुद्धा महिपतचा फोटो सगळ्यांना दाखवून विचारत असतात की महिपतला तुम्ही कुठे पाहिलं का म्हणून. आणि आपण बघतो इकडे इन्स्पेक्टर सावंत गाडीतून बाहेर येऊन उभारतात आणि आता ते 2 पोलीससुद्धा येतात. आता महिपत हे सगळं बघतो आणि आता तिथून सटकतो. आता महिपतला जाऊन कुठेतरी सेफ ठिकाणी लपायचं असतं ना, म्हणून महिपत आणि गाड्यांच्या पाठीमागे लपतो. जेथे पोलीस आहेत तर पोलिसांना चुकवून महिपत वेगवेगळ्या ठिकाणी लपत असतो. आता चैतन्य, अर्जुन, पोलीस हे सगळेजण बराच वेळ महिपतला शोधतात, पण काही केल्या महिपत सापडत नाही किंवा कोणी त्या एरियामध्ये महिपतला बघितले असेही सांगत नाही. आणि हा थरार बराच वेळ दाखवलेला आहे. आज तुम्ही टीव्हीवरती हा सीन नक्की बघा आणि हो, माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच मला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी लवकरात लवकर तुमची खूप मदत होईल. आता आपण बघतोय आता हे सगळेजण एकत्र होतात. अर्जुन म्हणतो, सापडला का तुम्हाला महिपत किंवा त्याच्याबद्दल काही कळलं का? आता सगळेजण नाही म्हणत असतात. आता अर्जुन म्हणतो, आपल्याला आता महिपतच्या सायकोलॉजीप्रमाणे विचार करायला हवं. तो काय विचार करत असेल, इतके दिवस तो पनवेलमध्ये कुठेतरी लपून बसला होता, मग आज अचानक तो बाहेर का पडला? आणि भर दिवसा रस्त्यावर दिसला ना चैतन्य, एवढी मोठी रिस्क महिपतने का घेतली असेल? तर चैतन्य म्हणतो, अरे त्याला इतके दिवस असं खूप दिवस लपून बसणं असह्य झालं असेल आणि मी तुला सांगतो ना, त्याचा ना नक्की पनवेल सोडून जाण्याचा प्लॅन असेल. त्यावर तो माणूस म्हणतो, सुमन किल्लेदारांना शोधण्याचे आमचे सगळे प्रयत्न तर चालूच आहेत, पण कदाचित आमच्या कुठल्या तरी ऑफिसरला त्यांनी बघितलं असेल म्हणून तो इथेच कुठेतरी लपला असेल. तर अर्जुन म्हणतो, पण कुठे लपला असेल? महिपत शिकारी कुठे लपू शकतो? असा आता अर्जुन विचार करत असतो आणि म्हणतो की एखाद्या बंद दुकानात किंवा एखाद्या घरी, एखाद्याच्या घरात लपलेला असेल का, असं आता अर्जुन म्हणत असतो. आता आपण बघतोय की इकडे महिपत जो आहे तर तो भरवस्तीमध्ये शिरलेला असतो आणि सगळ्या आजूबाजूच्या घराकडे पाहत असतो. अचानक त्याला एखादं घर जे आहे तर ते थोडंच उघडं दिसतं. आता महिपत डायरेक्ट त्या घरामध्येच घुसतो. आता त्या घरामधले लोक म्हणत असं, ओ कोण तुम्ही आणि असं काय आमच्या घरामध्ये घुसताय? ती बाई म्हणत असते, बोलत काय बसलायत, बाहेर काढा याला, चला बाहेर निघा, असं तो माणूस म्हणत असतो. इतक्यातच महिपत स्वतः जवळची बंदूक काढतो आणि त्या माणसावरती रोखतो आणि म्हणतो की
तोंड बंद ठेवायचं, तिघांनी तोंड बंद ठेवायचं असं म्हणून तो पटकन खिडकी वगैरे बंद करून टाकतो. आता खिडकी बंद केल्यानंतर महिपत त्या माणसाला पकडतो आणि त्याला त्याच्या गळ्याला बंदूक लावतो आणि म्हणतो जिवंत राहायचं असेल ना तर थोबाड बंद ठेवायचं. माणसांना महिपत धमकवतो. आता आपण पाहतोय घरचा सीन. प्रतिभा त्या म्हणतात काही कळलं का, अर्जुनचा काही फोन आला का. आता पूर्णाजी म्हणतात नाही. रविराज म्हणतात त्याने आधी कळवायला हवं होतं, एवढी मोठी रिस्क घ्यायला नको होती. पूर्णाजी म्हणतात तशी इन्स्पेक्टर सावंताची मदत आहे पण कधी काय होईल ते सांगता येत नाहीये ना. तर रविराज म्हणत असतात हो ना, महिपत हा बितरून काहीही करू शकतो. आता घरातले सगळेजणच घाबरलेले असतात. रविराज म्हणत असतात नाही आता मी थोड्या वेळात अर्जुनला फोन करतो आणि त्याने जर का नाही फोन उचलला तर मी स्वतः तिकडे जातो, लोकेशन घेतो आणि मीही तिकडेच जातो असं रविराज म्हणत असतात. सायली पण घाबरलेली असते पण म्हणते की तुम्ही सगळेजण इतके का घाबरताय, हे एकटे नाही आहे, चैतन्य भाऊजी आहेत ना त्यांच्यासोबत आणि मुळात पोलीस आहेत, तो महिपत यांच्या केसांनाही धक्का नाही लावू शकत. आता यानंतर कल्पनाताई म्हणतात अगं तो महिपत किती खुनशी आहे आपल्याला माहीत नाही का आणि तो अडकतोय म्हणल्यानंतर तो कोणाचाही जीव घेईल असं आता कल्पनाताई म्हणालेल्या असतात. पुढे त्या म्हणतात मुळात अर्जुनला तिथे जाण्याची गरजच काय होती. आता आईचं मन आहे त्यामुळे त्या घाबरलेल्या असतात आणि म्हणतात की पोलिसांचं काम आहे ना ते तर ते पोलिसांना करू द्यायचं ना, इथे आम्हा सगळ्यांना किती टेन्शन येतं हे त्याला कळतच नाही आहे का असं कल्पनाताई चिडून म्हणत असतात. सायली म्हणते आई तुम्ही काळजी नका करू, शांत व्हा बरं. आणि आपण आता लगेचच पाहतोय दुसरा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण हे बघतोय की अर्जुन आणि चैतन्य दोघेजण सुद्धा आता प्रत्येक घरोघरी जाऊन महिपतचा फोटो दाखवून विचारत असतात की हा महिपतला तुम्ही कुठे पाहिलेत का म्हणून. आणि आपण पाहतोय अर्जुन आणि चैतन्य त्या सगळ्या चाळीमध्ये महिपतचा फोटो दाखवून सगळीकडे फिरत असतात, विचारत असतात. आता अर्जुन आणि चैतन्य नेमके त्याच घराच्या जवळ जातात जिथे महिपत लपलेला असतो आणि दरवाजा वाजवतात. तर आतमध्ये महिपत आणि ते तिघजण असे ते 3 माणसं जे आहेत तर ते लपून घाबरून बसलेले असतात आणि महिपत सुद्धा घाबरलेलाच असतो. आता लगेच दरवाजा वाजवल्यानंतर लवकर दरवाजा कुणी उघडतच नाही. अर्जुन म्हणत असतो कुणी आहे का आतमध्ये, आता प्लीज दार उघडाल का. आता आवाज अर्जुनचा लगेचच महिपतला ओळखायला येतो ना आणि तो त्या मुलाला म्हणत असतो इकडे ये. आता त्या मुलाला जवळ घेतो आणि म्हणतो तुझ्या आई बापाला आधीच खलास करी ना, लवकर इकडे ये पटकन. आता तो मुलगा महिपतच्या जवळ येतो. महिपत त्याला खेचूनच घेतो जवळ आणि त्याच्या गळ्याला बंदूक लावतो आणि त्याला म्हणतो की बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन त्यांना सांगायचं की घरात मी एकटाच आहे, अभ्यास करत बसलोय आणि बाकी कुणी नाही आहे एवढंच सांगायचं, कळलं का तुला. आणि पुढे म्हणतो की याच्याशिवाय दुसरं काही सांगितलं तर तुझ्या आई बापाला तुझी आई पण आई आणि बाप तुला परत बघायला सुद्धा मिळणार नाहीत. तुला जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं आणि गपगुमान आत यायचं, कळलं असं महिपत त्या मुलाला धमकवतो. आता अर्जुन बाहेर दरवाजावर एकसारखं म्हणत असतो कुणी आहे का आतमध्ये, दार उघडा ना. आता यावरचे महिपत त्या मुलाला पाठवतो आणि त्या आई वडिलांनाही खून करतो, तुम्ही साईडला व्हा आणि लाईट बंद करायला लावतो आणि त्या मुलाला म्हणतो दरवाजा उघड म्हणून. आता तो छोटा मुलगा दरवाजा उघडतो आणि आता अर्जुन म्हणतो अर्जुन त्या मुलाशी बोलायला लागतो. आता अर्जुन म्हणतो की अरे तू बाळा आई बाबा आहेत का घरी, त्यांना बाहेर बोलवशील का. तर तो मुलगा घाबरलेला दिसतो. आता अर्जुनच्या हे सगळं लक्षात येतं. चैतन्य सुद्धा तिथंच असतो. आता तो मुलगा काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो अरे तू इतका घाबरलेला का आहेस आणि म्हणतो की अरे आम्ही फक्त चौकशी करतोय, आम्ही दुसरं काही करत नाहीये. तू बरं तुझे आई बाबा किंवा घरात एखादी मोठी व्यक्ती असेल तर त्यांना सांग ना बाहेर यायला, आम्ही त्यांच्याशीच बोलतो. तो मुलगा म्हणतो घरात माझ्याशिवाय कुणीच नाहीये आणि इतक्यातच अर्जुनला त्या बाईचा पदर दिसतो आतमध्ये. फक्त आता अर्जुन काही बोलणार इतक्यातच त्या मुलगा घाबरलेला दिसल्यावर अर्जुन म्हणतो नक्की तू घरात एकटाच आहेस बाळा. तर तो मुलगा म्हणतो हो आई बाबा बाहेर गेले, घरात कुणी नाही आहे, तुम्ही जा बरं आता इथून असं म्हणून तो मुलगा डायरेक्ट दरवाजा बंदच करून टाकतो. अर्जुन म्हणतो अरे ऐक, पण तो मुलगा काही केल्या ऐकत नाही आणि दरवाजा बंद करून टाकतो. आता अर्जुनला इथे संशय येतो. अर्जुन त्या मुलाला म्हणत असतो अरे ऐक तरी दरवाजा तर उघड, पण तो मुलगा दार बंद करून टाकतो. आता अर्जुन चैतन्याला साईडला घेतो आणि म्हणतो की हा मुलगा जास्त घाबरलेला दिसत होता ना रे. तर चैतन्य म्हणतो हो अरे आणि तो काहीतरी लपवत होता असंही मला दिसलं. तर अर्जुन म्हणतो मला आतमध्ये एका बाईचा पदरसुद्धा दिसला, याचा अर्थ तो एकटा नाही आहे, म्हणजे कुणीतरी आतमध्ये आहे. चैतन्य म्हणतो अरे मुलगा एवढा घाबरलाय तर मग खोटं का बोलतोय. तर अर्जुन म्हणतो याचं एकच कारण असू शकतो, ते म्हणजे महिपत शिकरे. आणि लगेचच अर्जुन फोन लावायला लागतो इन्स्पेक्टर सावंतांना आणि म्हणतो इन्स्पेक्टर सावंत तुम्ही दुसऱ्या गल्लीत पुढच्या गल्लीत या. असं म्हणतो की मला वाटतं की महिपत शिकरे या एका इथल्या घरातच आहे, तुम्ही लवकर या. असं आता अर्जुनने पोलिसांना बोलवलेलं आहे.
आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण बघतोय की महिपत हा अर्जुनला सापलेला आहे. दोघांच्यामध्ये झटापट होते. महिपतनं अर्जुनच्या हातावरती काहीतरी वार करतो आणि त्याचबरोबर आता अर्जुनसुद्धा महिपतला वार करून खाली पाडतो आणि चैतन्य आणि पोलीस येऊन या सगळ्यांना अरेस्ट करून घेऊन जातात. आता चैतन्य घरी येतो. सायली त्याच्या गळ्यात पडून रडते आणि म्हणतो की फायनली महिपतला अरेस्ट झालेले आहे आणि आता फायनली आपल्याला कळेल की सिनियर आणि सिनियर आणि प्रतिमात्यांचा ॲक्सिडेंट कोणी केला ते आपल्याला हे लवकरच कळेल असं अर्जुन म्हणतो. पाहूया उद्याच्या भागात काय होतं ते. तोपर्यंत टेक केअर. बाय.